हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 9 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, वीर बाल दिन दरवर्षी 26 डिसेंबर रोजी कोणत्या शीख गुरूंच्या 4 पुत्रांच्या हुतात्म्य स्मरणार्थ साजरा केला जातो? उत्तर आहे गुरु गोविंद सिंग. तर वीर बाल दिन दरवर्षी 26 डिसेंबर रोजी गुरु गोविंद सिंग या शीख गुरूंच्या 4 पुत्रांच्या हुतात्म्य स्मरणार्थ साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, CNN बिझनेसच्या CEO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली? उत्तर आहे सत्या नडेला. पुढचा प्रश्न पाहूया. संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे नितीश कुमार यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या? उत्तर आहे अकोला येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला? उत्तर आहे आसाम. तर आसाम राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केलेला आहे. उत्तर आहे आसाम. तर आसामबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर आसामची राजधानी आहे दिसपूर. जिल्हे आहेत 33. भाषा आहे अस्मिया, बंगाली, बोडो. राज्यपाल आहेत जगदीश मुखी. मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल आणि विधानसभा जागा आहेत 126. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने कोणाच्या उपस्थितीत केंद्र सरकारसोबत शांतता करार केलेला आहे? उत्तर आहे अमित शहा यांच्या उपस्थितीत उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केलेला आहे. उत्तर आहे अमित शहा यांच्या उपस्थितीत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, उल्फा ही संघटना कोणत्या वर्षापासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करत आहे? तर उल्फा ही संघटना 1979 या वर्षापासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करीत आहे. उत्तर आहे 1979. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 50व्या वर्षी निवृत्त वेतन देय मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे? उत्तर आहे झारखंड. तर झारखंड राज्यात 50व्या वर्षी निवृत्त वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे. उत्तर आहे झारखंड. तर झारखंडबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर झारखंडची राजधानी आहे रांची. मोठे शहर आहे जमशेदपूर. जिल्हे आहे 24. लोकसभा मतदारसंघ 14. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. तसेच विधानसभा जागा आहेत 82 आणि भाषा आहे संथाळी आणि हिंदी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताचे कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे श्रीलंका. तर भारताचे श्रीलंका या देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे श्रीलंका. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणावरून 2 अमृत भवन व 6 वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहे? उत्तर आहे अयोध्या येथून. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या या ठिकाणावरून 2 अमृत भारत व 6 वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहे.
उत्तर आहे अयोध्या येथून. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथून उद्घाटन करण्यात येणाऱ्या 6 वंदे भारत एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे? उत्तर आहे जालना ते मुंबई. तर महाराष्ट्र राज्यातील जालना ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमध्ये किती हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन अयोध्या येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे? उत्तर आहे 16,000 कोटी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात किती टक्के वाढ केली? उत्तर आहे 0.20% इतकी वाढ केलेली आहे. तर केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरामध्ये एकूण 0.20% इतकी वाढ केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या सध्याच्या व्याजदरात 8% किती टक्के वाढ केलेली आहे? तर 8%वरून 8.2% इतकी वाढ केलेली आहे. तर सध्याचा व्याजदर आहे 8.2%. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन पुढील 5 वर्षात मिशन ड्रोन प्रकल्पाअंतर्गत किती जिल्ह्यात ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे? तर उत्तर आहे 12 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासन पुढील 5 वर्षात मिशन ड्रोन प्रकल्पाअंतर्गत 12 जिल्ह्यात ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? उत्तर आहे सहकार आयुक्त यांच्या. तर महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती बाजार समितीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे 116. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कमांडर डोंग जून यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे चीन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे एस जयशंकर. तर व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक एस जयशंकर आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.